बहुत बहुत धन्यवाद। स्वागत आप सभी का फिर से एक बार एक और थ्रिलर वाला मुकाबला। एक तरफ महाराष्ट्र, दूसरी तरफ बिहार। बिहार स्वागत है छक्के के साथ आपका। महाराष्ट्र में आके महाराष्ट्र के सामने खेलना छक्के के साथ स्वागत हुआ है। पीएसपीएल सीजन 1 में कमेंट्री बॉक्स में स्वागत है। आईपीएल कमेंटेटर कुणाल सर आपका। थँक्यू राजा बाबू। पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर सांगितलंय बॅटरने वेलकम टू महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये। पहिलाच बॉल रोहित नार्वेकर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला 6 धावा त्याने वसूल केल्यात। आणि आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भूपेंद्र सिन्हाजी ते उपस्थित झाले होते। को फाउंडर आहेत ते महाराष्ट्र प्रीमियर लीगचे। थोड्याच दिवसात 30 स्पर्धा येते। ओह कडक फटका, यावेळेला कवचला उडवलाय। डीप मध्ये फिल्डर आहेत, एक रन ते मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 बन चुका है। अब महाराष्ट्र को अपने मतलब काफ़ी सालों से आप जानते हैं जिस तरीके से वो क्रिकेट खेलते हैं, उनका क्रिकेट खेलने का तरीका है कि बेखौफ खेलें। सामने चाहे जो भी टीम आए उनके सामने खेलने का तरीका सबसे अलग होता है। मगर बिहार की क्रिकेट जिस तरीके से पिछले 1 या 2 सालों में बदलाव लाया है, खास करके जो अटैकिंग मूव देखने मिला है, कई सारे प्लेयर सामने खुल के बल्लेबाजी करना सीखा है। प्रेसिडेंट कप में हम सब ने देखा था चैंपियन बन के लौटी जब वो, तो फिर कई सारी चीज़ों पे उन्होंने काम करके पहुंचा और आज भी तैयार है। मगर महाराष्ट्र को कभी भी आप कम नहीं आंक सकते हैं। टेनिस क्रिकेट में अगर ऑस्ट्रेलियन टीम का खिताब किसी को मिल सकता है तो फिर महाराष्ट्र को मिलना चाहिए, क्योंकि उनका मूव सबसे अलग होता है। इस बात ऊंची गई है, पीछे फील्डर मौजूद, क्या कैच हो पाएगा? पकड़ा गया कैच, जाना पड़ेगा वापस। रुपेश के नाम ये पहला विकेट आता हुआ, पहला विकेट रुपेश के नाम, टीम के नाम भी पहला है। साइड जाएंगे 0 पे वापस। बिग विकेट शाहिद शेख बॅक टू द पॅव्हिलियन। खराब स्ट्रोकचं सिलेक्शन पाहायला मिळालं। कवचला हा झेल टिपण्यात आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रुपेशने एक मोठं यश मिळवून दिलंय टीम बिहारला। चंदन 11 या टीमच्या खात्यामध्ये एक मोठं यश। करीम चंदन 11 बिहार आणि शाहिदची विकेट इथे आली आहे। महाराष्ट्र झोन 1 RJ धमाका महाराष्ट्र झोन 1 या टीमला एक मोठा धक्का बसलाय या महत्त्वाच्या मॅच मध्ये। कारण याच्या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला, देवभूमी उत्तराखंडने शेवटच्या ओव्हरपर्यंत संघर्ष दाखवला, तो सामना जिंकला आणि आता दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे। धडाक्यात सुरुवात, षटकार मारला, परंतु त्याच्यानंतर शाहिद हा मात्र 0वर परतलाय तंबूच्या दिशेने आणि आता मैदानामध्ये येतोय टीमचा कॅप्टन ब्रँड अँबॅसेडर ऑफ मुंबई क्रिकेट ओमकार देसाई। ओमकार देसाई आए हैं, ब्रांड एम्बेसडर है मुंबई क्रिकेट की। अब अच्छी चीज़ ये कि कप्तान साहब ने जिम्मेदारी खुद ले ली है ऊपरी क्रम में बल्लेबाजी करने के लिए। सुप्रीम कप्तान एक यंग टीम के सामने, चंदन एंड करीम 11 काफ़ी मौके दिए यंग खिलाड़ियों को। इस टूर्नामेंट की बात की जाए, सुप्रीम यादव, कप्तान रोहित शर्मा आपको नजर आएंगे गेंदबाजी करते हुए। मोहित स्टाक की बातचीत करनी होगी, जिस तरीके से उन्होंने परफॉर्मेंस किया है। सारे खिलाड़ियों ने जो परफॉर्मेंस किया है, इसी के बदौलत उसे टीम में मौका मिली है। और काफ़ी बातचीत की जाती थी कि टेनिस बॉल क्रिकेट, रेड बॉल का जो क्रिकेट होता है उसमें बिहार बेस्ट खेलती है, मगर उन्होंने दिखाया कि अब सारे बॉल में बेहतर हो गए हैं वो। ऑफ स्टंप के बाहर डालने का प्रयास, डॉट बॉल, बेहतर गेंदबाजी रुपेश के द्वारा। एक डॉट बॉल, पहली बॉल पे 6 आने के बाद सिंगल आया। सवाल था कि क्या एक और 6 के लिए जाना चाहिए था, शायद थोड़ा रुक सकते थे। हो नक्कीच थोडंसं थांबायला पाहिजे होतं, कारण एक षटकार आलाय त्याच्यामुळे आपण पाहतोय तो त्यानंतर विकेटचा तो दबाव बनेल। आए कप्तान साहब, चले गए कप्तान साहब। क्या गेंदबाजी रुपेश के द्वारा, वेल डन रुपेश। विकेट, 2 विकेट घेण्यात आल्यात। स्वागत धडाक्यात झालं, स्वॅग से करेंगे सबका स्वागत, परंतु त्याच्यानंतर पलटवार हा महत्त्वाचा ठरतो कुठल्याही लीग फॉर्मॅटमध्ये। ज्यावेळेला तुम्ही येता स्पर्धा खेळण्यासाठी आणि बिहार टीमने तो कमबॅक करून दाखवलाय। 2 विकेट घेतल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये। रुपेशने कॅप्टनची विकेट घेतली। ओमकार देसाई लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह हातात खेळला, सिल्वर डकचा शिकार ठरत असताना। याच्या अगोदर आपण पाहिलं बॅटर शाहिद देखील 0वर बाद झाला आणि ओमकार देखील 0वर बाद होतोय। त्याच्यामुळे पीएसपीएलच्या या महत्त्वाच्या सामन्यामध्ये टीम महाराष्ट्र झोन 1 वर एक मोठा दबाव निर्माण झालाय। पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान दबाव आ गया है। पहली ओवर में जब पहली बॉल पे 6 आया तो लगा था कि शुरुआत बेहतर हुई है, नॉन स्ट्राइक एंड पे आए, मगर उसके बाद जो सिलसिला जारी है, बल्लेबाजी के लिए आया जीत मोहित है। अब कहीं ना कहीं सर सवाल ये रहेगा कि क्या जल्दी 2 विकेट गिर चुका है या थोड़ा सा वक्त दे दें आप। 6 ओवर के मुकाबले में हम सब ने देखा कि कहीं अगर 60-70 स्कोर बन गया
पिछला मुकाबला आउटस्टैंडिंग चेज हुआ जरूर है, मगर इस पिच पे अगर आपके पास अच्छी गेंदबाजी है तो फिर 60-70 इनफ होते हैं. हो नक्कीच तुमच्याकडे जर चांगले बॉलिंग अटॅक असेल तर 60-70 धावा जर तुम्ही केल्या तर त्या महत्वाच्या ठरू शकतात. रोहित नार्वेकर सगळ्यात महत्वाचा प्लेअर आहे या टीमचा. त्याच्या बॅटमधून तो पहिल्या बॉलवर 6 राहिला होता आणि त्याच्या बरोबरने आता अजित मोहिते हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबईची स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. दादर नायगावचा हा खेळाडू लांबच लांब षटकार मारण्यासाठी पटाईत, परंतु आता तुम्हाला परिस्थिती अनुसार खेळणं गरजेचं आहे. कारण पहिलेच 2 विकेट तुम्ही गमावलेत, फक्त 7 रन आहेत स्कोर बोर्डवर. त्याच्यामुळे प्रेशरमध्ये टीम आहे सध्या तरी. महाराष्ट्र झोन 1 आरजे धमाका. सही निर्णय, सिंगल के साथ अपना खाता खोलेंगे ये. अब ज़्यादा जोखिम लेने की ज़रूरत भी नहीं है आपको. पहला ओवर हुआ समाप्त, पहला ओवर समाप्ति पे कुल स्कोर बना 8 रन 2 विकेट के नुकसान पे. 2 विकेट आपने गंवा दिए. टेक्निकली देखें जिस तरीके से 6 ओवर के मुकाबले में हमने देखे कि 70-80 एक अच्छा टोटल माना जाता है. और इस पिच को अगर जब पिच रिपोर्ट हो रही थी, हरीश पांड्या सर कह रहे थे कि कहीं ना कहीं पिच पे थोड़ी सी दरारें जरूर आई है, मगर रन बन सकते हैं अगर आपके पास टेक्निकली अच्छे बल्लेबाज है तो. हो क्रॅक्स तर येणारच आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय टेम्परेचर वाढलंय, त्याच्यामुळे जो सरफेस आहे त्याच्यामध्ये क्रॅक्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्या हीट वेव्ह आहे महाराष्ट्रामध्ये. ऑलमोस्ट तुम्ही विदर्भाचं टेम्परेचर जर पाहत असाल तर ते 45च्या वर जाऊन पोहोचलंय आणि त्यामुळे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. सध्या मुंबईचे टेम्परेचर 42-43च्या आसपास आहेत. त्याच्यामुळे हीट वेव्हमुळे आपण पाहतोय थोड्याशा क्रॅक्स खेळपट्टीमध्ये आहेत. परंतु मगाशीच आपण ज्यांना ऐकलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे आपल्याबरोबर जोडले गेले होते ब्रिजेश सोलकर, जे आहेत फाउंडर महाराष्ट्र प्रीमियर लीगचे. आणि 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो आणि त्याच दिवशी महाराष्ट्र प्रीमियर लीगचं ग्रँड लॉन्च होणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. भरत लोहार देखील इथे उपस्थित झालेले आहेत, लिजंड खेळाडू आहेत आणि ते असणार आहेत त्या लीगचे कमिशनर. वेलकम भरतजी, आपलं देखील सहर्ष स्वागत. भूपेंद्र सिन्हाजी देखील थोड्याच वेळात या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित राहणार आहेत, जे को फाउंडर आहेत या लीगचे. आणि ती जी स्पर्धा आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवली जाईल, डीडी स्पोर्ट्स अँड वेव्स. आणि ऑफिशियल लॉन्च 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणार आहे. आणि तो देखील इव्हेंट पूर्णपणे मॅनेज केला आहे अल्टिमेट इव्हेंट मेकर्सने. आणि भूपेंद्र सिन्हाजी ज्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल, ते NMPLचे CEO आहेत. लेदर क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा. बॉल कव्हर्सला आहे, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आले का हे पाहिलं जाईल. तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. अजित मोहिते आणि त्याचबरोबर रोहित नार्वेकर. बाउंड्री देखील कदाचित आता चेक होईल. कमाल के फील्डर है ये आकाश सिंह, तारीफ करनी पड़ेगी. तारीफ योग्य फील्डिंग की है इन्होंने. वो भले कैच हुआ नहीं है मगर फर्क पड़ा नहीं उससे. जो फील्डिंग का एफर्ट दिखाया उन्होंने और उनके प्रदर्शन से विक्रमशिला प्रीमियर लीग में कमाल की प्रदर्शन, उसके बाद उनका सिलेक्शन होना बिहार टीम में. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, मी मगाशीच उल्लेख केला होता, ऑन द वे आहेत भूपेंद्रजी सिन्हा. ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. को फाउंडर आहेत या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे. आणि भूपेंद्र सिन्हा म्हटल्यानंतर CEO आहेत NMPL, लेदर बॉल क्रिकेटमधली सगळ्यात मोठी स्पर्धा NMPL. आणि त्यांचं इथे आगमन झालं. वेलकम भूपेंद्रजी, आपलं सहर्ष स्वागत आहे या PSPL मध्ये. बाउंड्री चेक सध्या होते. 8 रन सध्या तरी स्कोर बोर्डवर, परंतु बाउंड्री चेक होईल. आणि आता हळूहळू संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मगाशीच म्हटलं होतं हीट वेव्ज आहेत महाराष्ट्रात. चांगली तप्त ऊन आहे आणि तशा परिस्थितीमध्ये आता संध्याकाळच्या सत्रामध्ये हळू प्रेक्षक देखील. अच्छी गेंदबाजी विशाल पिजाई के द्वारा, अच्छा कमबैक है ये. पिछले वाली बॉल की अगर बात की, जिस तरीके से फील्डिंग एफर्ट दिखा था आकाश सिंह के द्वारा, वो काबिल तारीफ. कई सारे ऐसे खिलाड़ी जो यंग टैलेंट हैं और इस समय जो चंदन एंड करीम जी ने एक प्लेटफॉर्म दिया है, अगर बात की जाए इस मैदान पे, तो काबिल तारीफ. आणि बाउन्स पा, टेक ऑफ पा, ज्या पद्धतीने बॉल पडला त्याच्यानंतर उसळी घेत विकेट कीपरच्या हातात गेलाय. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक विशालचं. शॉट बेहतर, स्टैंड एंड डिलीवर. ताकत इनके पास मौजूद है, उसी ताकत का इस्तेमाल करेंगे ये. मी मगाशीच म्हटलं होतं, दादर नायगावचा खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. नावातच जीत आहे. अजित मोहिते षटकार मारतो. समोर फोर्स केला होता, ज्या पद्धतीने हलकासा बॉल मागे टाकण्याचा प्रयत्न, समोर फोर्स करत असताना आमचे बॉल बॉय तिथे प्रयत्न करत होते कॅचसाठी, परंतु स्टँड अँड डिलीवर उभ्या उभ्या फटका सजवलाय. लॉन्ग ऑफला सिक्सर. अजीत मोहिते की बात करें तो बिहार में काफ़ी क्रिकेट खेल चुके हैं ये. अगर 1-2 साल की बात करें, बिहार में काफ़ी क्रिकेट खेली, बिहार के गेंदबाजों के सामने खेला, वो शायद फ़ायदा उठा रहे हैं.
विशाल पीजीआई के सामने, और रिवर्स का प्रयास था, डॉट बॉल हो गई है। अपील की जा रही है प्रेम सिंह के द्वारा, बट इंटरेस्टेड नहीं अंपायर साहब। अब 16 बन चुके हैं। अब रिव्यू आपके पास है, वो शायद वहीं करे कि शायद ले लें हम। अच्छी गेंदबाजी हुई है। अब अजीत मोहिते जिस कद काठी के बल्लेबाज हैं, जितना उनका कद है, और आपने कहा कि उनके नाम के अंदर ही जीत मौजूद है, शायद उसी अंदाज में खेल रहे हैं वो। आणि ज्या पद्धतीने रिप्ले आला त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या की बॅटला लागला होता आणि त्याचमुळे कदाचित ते काही सेकंद थोडंसं थांबण्याचा प्रयत्न करायला पाहिजे टेलिकास्ट टीमने देखील, कारण 15 सेकंद खूप महत्वाचे असतात. DRS जर तुमच्याकडे उपलब्ध आहे तर. 16 रन, 2 फलंदाज बाद. शॉर्ट पिच बॉल थी ये, पावर प्ले का फायदा उठाने का प्रयास किया जा रहा है, पीछे फील्डर भाग रहे हैं, एक और बाउंड्री आती हुई। मुकाबला अब यहाँ बेहतर हो गया। पहला ओवर में विकेट गिरा जरूर, मगर इस समय ये मोहिते बिल्कुल तैयार है। अखूट टप्प्याचा बॉल तुम्ही टाकू शकत नाही आणि त्यातल्या त्यात उंची पहा किती आहे या खेळाडूची, अजित मोहितेची. बॉलच्या बाउन्सवर लवकर आला आणि त्यानंतर मिड विकेटला पुलचा फटका, बॉलला गुल केलं, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळताना दिसत आहेत. हीच तर खासियत आहे अजित मोहितेची. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. स्वर्गीय सतीश ढोळे यांचा शिष्य आहे आणि ते देखील मोठमोठे फटके मारायचे टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. लिजंड खेळाडू राहिलेले आहेत आणि त्याचमुळे अजित मोहिते देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मोठमोठे फटके सजवतो. 20 धावा, 2 फलंदाज बाद. एक और बेहतर शॉट है, एक और बेहतर शॉट, पीछे फील्डर है नहीं, फायदा उठा लिया है। एक और 4 रन आता हुआ। क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, CLASS असंच लिहिले त्या 6 हिटच्या बॉलवर. या फटक्यावर पाना थोडीशी विट मिळाली, जागा मिळाली, काय कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. आणि सध्या नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडणारा हा ड्राईव्ह होता. भरपूर कमी वेळेला असे फटके लागतात आणि ज्या वेळेला लागतात त्यावेळेला मजा येते. आणि नुकतंच ज्यांचं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावर झालंय, भूपेंद्र सिन्हाजी यांना देखील मजा आली असेल, कारण ते देखील एका लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे CEO आहेत, NMPLचे CEO आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये 1 मेला ग्रँड लॉन्चिंग आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगचे. भरत लोहार ते कमिशनर असणार आहेत त्या लीगचे. ब्रिजेश सोलकर यांना देखील आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेची आता मुहूर्तमेढ रोवली जाईल थोड्याच दिवसामध्ये. रोजमर्स लिमिटेड, एकनाथ सोलकर फाउंडेशन आणि त्यातल्या त्यात ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे DD स्पोर्ट्स अँड वेव्सवर. ऑफिशियल लॉन्च 1 मेला आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आणि हा संपूर्ण इव्हेंट मॅनेज केलाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. आणि प्रवीणजी मेंबर आहेत त्या लीगचे. सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर भरत लोहार यांना तुम्ही पाहता, एक लिजंड खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटपटू, जे लीगचे कमिशनर आहेत. आणि आता हळूहळू त्याही स्पर्धेची चर्चा होईल. ही स्पर्धा जशी समाप्तीच्या दिशेने जाईल, 1 मेला भव्य दिव्य लॉन्चिंग सोहळा महाराष्ट्र प्रीमियर लीगचा. आणि ती स्पर्धा ॲफिलिएटेड आहे आपल्या ITCSF च्या बरोबरीने. सो आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12ची सरासरी, धावा झाल्या 24-24. 24 बने गेंदबाजी के लिए रोहित शर्मा को बुला लिया गया है। पूरी तरीके से फिट है नहीं मोहिते, मगर जब बात अपने स्टेट की है तो फिर लड़ाई अंतिम समय तक लड़ी जाएगी। शर्मा साहब, अब शर्मा साहब आए हैं, एक अच्छा शॉट, पीछे फील्डर मौजूद, एक के साथ दूसरा भी भाग जाएंगे। अब सवाल क्या था, दूसरा भागना था क्या? ये गलती हो गई है, कोई जरूरत ही नहीं इस 2 रन की। अजित हे विसरला की अजितकडे उंची आहे, रोहितकडे नाही आहे. अजितची पावलं लवकर झपाझप पडतात, त्याची उंची जास्त असल्यामुळे तो लवकर डिस्टन्स कापू शकतो, परंतु रोहितची उंची त्या मानाने कमी आहे. रोहित बॅकफुटला फटका खेळला होता आणि त्याच्यामुळे त्याला थोडेसे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद लागतील. हे पा बॅकफुटला खेळला होता, त्याच्यामुळे पहिली धाव तर त्याने घेतली. अजित पा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अर्ध्या पिचवर होता, रोहितने त्यानंतर स्टार्ट घेतला, त्यामुळे सोपं नव्हतं रोहितसाठी. आणि हेच इथे पाहायला मिळालं, हाच तो फरक होता फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा. आणि त्याचमुळे इथे बॅटर आउट होईल रोहित. आणि मी कौतुक करेन त्या फिल्डरचं, त्याने परफेक्ट एंडला थ्रो केला, विकेट कीपर एंडला. आणि म्हणूनच रोहित पूर्णपणे निराश आहे, हताश आहे. तो तेच सांगतोय, बॉल तर हातात होता, धावायची काय गरज होती. आता नवीन बॅटर येतोय अश्रफ, स्टंटमॅन आहे. बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे, परंतु क्रिकेटमध्ये देखील बेताज बादशाह आहे. प्रेसिडेंट कप अक्षरशः गाजवला बॅटिंग करत असताना आता बॅटिंग करावी लागेल. स्टैंडमैन आ चुके हैं बीच मैदान में, बट पिछली वाली विकेट मेरे हिसाब से अगर देखा जाए तो फिर भागना चाहिए नहीं था 2 रन।
अब एक तो आसानी के साथ पूरा कर लिया था। अब जितने फिट मोहित हैं शायद उतना फिट दूसरे बल्लेबाज ना हो। तेज गति के साथ भागने के लिए 1 रन कंप्लीट कर लिया, मगर 2 रन के लिए तैयार थे अजीत मोहिते, बट वह रन तो था ही नहीं। सुप्रीम के हाथों में बॉल गई थी, तेज गति के साथ गई, विकेट कीपर कोई गलती की नहीं, आसानी से कलेक्ट किया और इम्पॉर्टेंट विकेट। यानी इस समय हो चुका है 25 पे 3 बल्लेबाजी के लिए आए हैं। टेनिस क्रिकेट में अगर सबसे स्मार्ट या फिर हैंडसम बॉय का खिताब मिलेगा किसी क्रिकेटर को तो इसके नाम आप दे दीजिए। अपील की जा रही है थोड़ी सी, मगर इंटरेस्टेड ही नहीं होंगे अंपायर साहब। कैच की कॉल की जा रही थी तेज गति के साथ। देखिए रोहित शर्मा की सबसे खास बात ये कि ज़्यादा तेज गति के साथ करते नहीं है, बॉलर के डिमांड के हिसाब से गेंदबाजी उनकी होती है और लेग कट टॉप कट दोनों इनके पास मौजूद होते हैं। आणि या बॉलवर तेच दिसलं, फिंगर चांगले रोल केले होते, कटरचा वापर केला होता आणि हा बॉल फिरवणे एक कला आहे. ज्यावेळेला लेदरचा बॉल त्याच्यावर सीमचं आवरण असतं, शिलाई असते आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला टेनिस बॉल असतो त्याच्यावर फर असते. पण या बॉलवर तो बॉल फिरवणं एक कला आहे. अच्छी गेंदबाजी बिल्कुल ब्लॉक होल पे डाली है, हल्के हाथों से खेल के सिंगल पूरा कर लेंगे। पिट्टू मैक्सी ये फील्डर, एक एक रन इंपॉर्टेंट है। अब अजीत मोहिते 7 पे 17 बना के खेल रहे हैं। आप आखिरी वक्त तक खेलना पड़ेगा। ITCSF टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया इस टूर्नामेंट को मैनेज किया है। अल्टीमेट इवेंट मेकर्स, वे क्रिएट यू सेलिब्रेट। आणि येणारी महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील ITCSF बरोबर ॲफिलेटेड आहे. 1 मेला तो लॉन्चिंग सोहळा पार पडेल. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 26 धावा झालेले आहेत, 3 फलंदाज बाद. शॉट तो ये भी बेहतर, मगर आसानी के साथ फील्ड हो जाएगी। 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे इसे, 1 के साथ स्कोर में इजाफा। ये ओवर भी अभी तक बेहतर गया है। 4 गेंदे 1 विकेट उनमें रनआउट के रूप में आया, मात्र 3 खर्च किए हैं रोहित शर्मा ने। आणि चांगला ड्राईव्ह. कारण रन रेटचा विचार केला तर 10.13 च्या सरासरीने सध्या धावा सुरू आहेत. म्हणजेच काय तर 62 च्या 65 दरम्यान धावा होऊ शकतात 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु त्याच्यावर तुम्हाला जावं लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही खेळताय. ये शॉट बेहतर, ऊंची तो गई है, दूरी कितनी प्राप्त की है, दूरी प्राप्त कर ली गई है। मिड विकेट की जानिब खेला गया शॉट। 6 रन के साथ कहेंगे कि ताकत तो बाजुओं में है अशरफ की। इस 6 के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंच गई है 33, 3 विकेट के नुकसान पे। कडक शॉट अशरफचा. थोडासा क्रीजच्या आतमध्ये गेला आणि त्यानंतर बॅटचा स्विंग पा, नजर पा, जिकडे बॉल चाललाय तिकडे त्याची नजर आहे आणि त्यानंतर त्याला माहित होतं की टायमिंग झालंय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करून. चांगला फटका. हँडसम बॉय, हँडसम षटकार इथे पाहायला मिळतोय. कटर होता, पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता लेग ब्रेक, परंतु त्याच्या अगोदर अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर यश मिळालंय अशरफला. प्रेसिडेंट कप में भी हम देख रहे थे कि महाराष्ट्र की तरफ से एकमात्र ऐसे बल्लेबाज मतलब बल्लेबाजी कर रहे जिस तरीके से इन्होंने अपनी टीम के लिए किया था। हर मैच में आकर रन बनाना, विषम परिस्थितियों में रन बनाना आसान कार्य था नहीं, इन्होंने रन बनाए थे। अच्छा ओवर अभी तक तो माना जा रहा था 6 के साथ। इस ओवर से कुल आया 9 रन। 3 ओवर हुआ समाप्त। बीच मैदान में ड्रिंक्स की टोली जाएगी। 33 पे 3। परफेक्ट यॉर्कर लास्ट बॉल आणि ज्या पद्धतीने टाकलाय, मागच्या बॉलवर सिक्सर आला त्याच्यामुळे आतमध्येच येईल याच अंदाजामध्ये तयारीतच होता अशरफ, परंतु चांगला भन्नाट यॉर्कर. बॅट खाली येण्या अगोदर बॉल विकेट कीपरच्या हातात आणि चांगला पेस आणि हलकीशी स्माइल. कारण षटकार मारलाय त्याच्यानंतर हे कमबॅक ज्यावेळेला होतं त्यावेळेला बॅटर देखील ती स्माइल देतो बॉलरला आणि कधी कधी ॲप्रिशिएशन मिळतं बॉलरला. ते हे असं. हा डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 33 ला 3 अशी परिस्थिती आणि आता वेळ झालेली आहे क्लाउड 9 ड्रिंक्स ब्रेकची. 33 पे 3। एक बेहतर मुकाबला अब देखने मिल सकता है। बिहार की टीम महाराष्ट्र के सामने खेल चुकी है, जीत भी चुकी है। अब वही जीत और हार का बदला भूल कर नए मुकाबले की शुरुआत हुई है। अब ऐसे अगर 11 रन प्रति ओवर बनाएंगे तो 66 तक पहुंचेंगे, 13 रन प्रति ओवर बनाएंगे तो 72 तक पहुंचेंगे, 15 रन अगर प्रति ओवर आप बनाएंगे तो 78 तक आप पहुंच सकते हैं। अब पहुंचेंगे कहाँ पे, सवाल तो ये भी रहेगा आपके लिए। कप्तान साहब गए थे बीच मैदान में कुछ बातचीत करने के लिए शायद। अब यहाँ से कितना स्कोर चाहिए रन पे, वो बातचीत करने के लिए कप्तान का रोल काफ़ी अहम हो जाता है। अगर आप मैदान के बाहर भी बैठे हुए हैं तो फिर शायद आपको बातचीत करनी होती रहती है कि अपने
जो बोर्ड पे स्कोर चाह रहा है कम से कम 70-80 शायद वही बातचीत कर रहे होंगे. हो तेच प्लॅन आणि त्यातल्या त्यात आता इथून पुढे त्याचं एक्झिक्युशन कसं अशा पद्धतीने व्हायला पाहिजे ही चर्चा नक्कीच झाली असेल. अजित मोहितेचा रोल काय असायला पाहिजे, कुठल्या एंडने कुठल्या बॉलरच्या विरुद्ध अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतं, कारण लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर एक कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये ती संधी तुमच्याकडे आहे आणि काहीसा हाच प्लॅन तीच चर्चा नक्की झाली असेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने आज आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्र झोन 1 हा संघ आज खेळतोय. महाराष्ट्राचे 2 संघ बाहेर झाले, पण काय झालं आज मात्र परत एक वेळा महाराष्ट्राचा एक तिसरा संघ खेळतोय, ज्या टीमवर सगळ्यांच्या नजर आहेत आणि तो संघ नक्की चांगला परफॉर्मन्स करेल हीच अपेक्षा सगळेजण करून आलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. परंतु बिहारचा संघ देखील काही कमी नाहीये, ते देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत, चांगलं क्रिकेट खेळून आलेले आहेत आणि या मॅचमध्ये देखील तो दमकम दाखवत आहेत. बॉलिंगमध्ये परिवर्तन, ओव्हर नंबर 4 मध्ये मोहित. याच्या अगोदर रोहितने मोहित केला आणि आता मोहित आलाय स्वतः गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्मर. पहिला बॉल हलकीशी अपील, त्यानंतर माहित होतं लक्ष होतं की कुठेच बॅटला लागलेला नाहीये आणि लगेच डॉट बॉल. विकेट कीपरच्या हातात 114 ची गती. 114 किलोमीटर प्रति घंटे से बॉल डाली है, तेज गति के साथ करते हैं ये. मगर पिछले 6 महीनों में इनकी किस्मत बदली है. अगर देखें बिहार क्रिकेट में इनका नाम काफ़ी बेहतर था, ऑलराउंडर के रूप में जाने जाते थे, मगर आज पूरी दुनिया उसे जान रही है प्रेसिडेंट कप खेलने के बाद. एक अलग सा रुतबा इनके अंदर दिखा है, तेज गति से गेंदबाजी करते हैं, रन्स बनाते हैं बल्ले के साथ. सेकंड बॉल शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर नाही, आखूड टप्प्याचा बॉल नाही टाकू शकत, हा भरपूर दूर मारतो, सडक पे कडक, रोडवर मारलाय सिक्सर. अजीत मोहिते बाजुओं का दम दिखा रहे हैं, 240 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं ये. अब देखें जिस अंदाज में क्रिकेट ये खेल रहे हैं, वो पिछला हार का बदला लेने को तैयार है महाराष्ट्र की टीम, ऐसी लग रही है. अब होना भी चाहिए, क्योंकि जब आपके आत्मसम्मान को ठेस पहुंचे तो फिर आपको बदला लेना पड़ेगा. यही तो एक क्रिकेट है. बीच मैदान में आमने सामने लड़ाई करने के लिए अंतिम समय तक तैयार रहेंगे. स्क्रीन पे बिहार टीम के ओनर चंदन जी मौजूद हैं. काफ़ी बिहार टेनिस क्रिकेट को आगे ले जाने में इनका अहम योगदान रहा है. हमेशा यंग टैलेंट को मौका देने के लिए जाने जाते हैं ये. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. हे चांगलं क्रिकेट. मागच्या बॉलवर सिक्सर आला, त्याच्यानंतरच्या बॉलवर स्ट्राईक रोटेशन, कारण लेफ्टी बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला येईल, कारण समोर लेफ्टी बॉलर आहे मोहित. तो चान्स असेल, परंतु 40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत महाराष्ट्र झोन 1 या टीमच्या खात्यामध्ये. महाराष्ट्र झोन 1 आरजे धमाका, रघुवीर शर्मा, जुगल किशोर, हेमंतजी बनियाल यांचा संघ आहे जो सध्या मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला बिहार करीम 11, चंदन 11, अजमल हुसेन, चंदन यादव यांचा संघ आहे. आणि चंदन यादव यांना आपण पाहिलं मगाशी राजाबाबू यांनी सांगितलं की अनेक यंगस्टरला संधी दिली आहे चंदन यादव यांनी बिहारच्या स्क्वाड मध्ये. कई सारे खिलाड़ियों को वो चांस दिया है इन्होंने अपनी टीम में. वो चंदन जी यहाँ पर आ चुके, वेलकम, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. बाउन्सरचा वापर पाहूया. पंच सांगतायत अतिरिक्त उसळी, पंचांचा इशारा, वाईड आहे, 1 फॉर दी ओव्हर, ही वॉर्निंग येते. बाउंसर आती है इनका. हर ओवर में एक दो बाउंसर आपको देखने मिलेंगे, तेज गति के साथ देखने मिलेंगे. 4 गेंदे 7 रन, कमाल के बल्लेबाज है. अब ये दोनों बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी है कि यहाँ से अब आखिरी ओवर तक दोनों बल्लेबाजों में से कोई एक बल्लेबाज को खेलना पड़ेगा. 41 41 पे 3. मोहित स्ट्राइक तैयार है. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. शॉर्ट बॉल टाकला की दोन्ही बॅटर त्यांच्याकडे उंची आहे आणि पुल तर कडक मारतात. हाय तो आणखीन एक सिक्सर. 23 ओवर के एक और 6 रन आता हुआ. पहला आया था दूसरी बॉल पे, अब चौथे बॉल पे आया है. अंदाज है भैया, देखिए इनका पिट विकेट के ऊपर से थोड़ा सा इंतजार किया, बॉल को अपने तक आने दिया और वहां पुल कर दिया है. ऐसी पिटाई होती रहेगी तो फिर रन जितना चाहिए बोर्ड पे लगता हुआ दिखेगा. शांत रहते हैं, बल्ले के साथ जवाब देना पसंद करते हैं अशरफ साहब. आणि प्रेसिडेंट कप मध्ये जो इतिहास आहे आता तो बदलण्याच्या तयारीमध्ये महाराष्ट्र संघ दिसेल का, हाही प्रश्न आहे. ड्राईव्ह केला, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. सरळ जाईल बॉल, फेंच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार, धमाकेदार, कडक, बेधडक चौकार. प्रेसिडेंट कप के मैन ऑफ द टूर्नामेंट मोहित स्टार्क के सामने कड़क बल्लेबाजी हो रही है. अपने अंदाज में खेल रहे हैं ये. 1 बाउंस गई, बाउंड्री, 4 रन और इस 4 के साथ स्कोर में इजाफा हो गई है 51. 4 ओवर अभी तक हुए नहीं है, 51 बना ले. एक अच्छा टोटल की ओर बढ़ रही है महाराष्ट्र की टीम.
एक्झॅक्ट विकेट पडल्या, परंतु त्याच्यानंतर टीमला सावरलंय. अजित मोहितेने 25 धावा केल्यात, अशरफने 13 धावा केल्यात. अशरफ डिलिंग करतोय सिक्सर्स मध्ये आणि त्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतायत डॉट, ते लाईन चेक होईल. एक्झॅक्ट बॉल कुठे पडलाय, टीव्ही अंपायर कडे तो डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. अंपायर नासिर शेख सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये, सादिक राजापूरकर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. बॉलर एंडला नासिर शेख आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनीच हा डिसिजन सध्या पेंडिंग ठेवलाय. 51 रन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. अंपायर सिग्नल नो बॉल. अब नो बॉल है, अब नो बॉल आपने डाले किसके सामने वो देखना पड़ेगा. 7 पे 17 बना के खेल रहे हैं ये देखिए पिचिंग कहाँ पे हुई थी वो देखा जा रहा था. ऑन द लाइन, वो लाइन जो है उनको अगर छू भी गई बॉल तो फिर नो बॉल करार दिया जाता है. नो बॉल आ गया. अब फ्रेड का सामना करेंगे अशरफ खान. लायसन मिळालं, आता परवाना मिळालाय अशरफला. 7 बॉल मध्ये 17 धावा त्याने केल्यात. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 52 रन झालेले आहेत चौथ्या ओव्हर मध्ये. पायातला बॉल होता, ऑन साइडला खेळला, फ्री हिट आहे, त्याच्यामुळे किती मोठी अपील केली तरी अंपायर नकारच देतील. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि ज्या पद्धतीने आता बॉल एवढ्या दूर गेल्या पाहूया. पंच सांगतायत लेग बाय. 2 धावा मिळतील लेग बायच्या स्वरूपात. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 54. 3 फलंदाज बाद. अब यहाँ भागे आप, अब यहाँ भाग सकते हैं आप, क्योंकि अब अजीत मोहिते के साथ भागने के लिए अशरफ तैयार है. फ्री था और मतलब हो जाता है कभी हिट ऑफ द मोमेंट, भूल जाते हैं आप. पिछला वाला मैच भी देखें कि फ्री हिट होने के बाद राजस्थान को लगा था कि आउट हो गई है, काफ़ी खुशियां मना रहे थे कि हम तो मैच जीत गए हैं. और अंतिम समय में मालूम चला कि नहीं, ये तो फ्री हिट थी, कैच हुआ था, रन भाग गए, 1-2 रन पूरा हो गया था. अब ऐसे अगर खेलते जाएं आप 13.5 के साथ तो फिर टोटल ठीक ठाक जाएगा. बट जैसे बल्लेबाजी हो रही है मुझे ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं टोटल 80 तक पहुंच सकता है अगर ये दोनों बल्लेबाज बल्लेबाजी करते रहे तो. आणि तोच प्रयत्न आहे, तोच क्लिअर मेसेज होता कॅप्टन कडून. मी मगाशीच म्हटलं होतं लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमण करेल. राईटी बॉलरच्या विरुद्ध परत एक वेळा तो इन ऍक्शन असणार आहे राईट हँडेड बॅटर, आणि ते प्लॅनिंग केलंय. परंतु आता बॉलिंग मध्ये राईट हँडेड बॅटर बॉलर आलाय आणि समोर राईट हँडेड बॅटर आहे, समोर मारलाय बॉल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. 4 रन आया और सामने एक माफी खेला शॉट. अब 4 के साथ ओवर की शुरुआत हुई है. रोहित शर्मा कमाल की गेंदबाज है, मगर इस समय उनको आड़े हाथों लिया है अजीत मोहिते ने. अजीत की जीत हो रही है और पिछला मुकाबले में जिस तरीके से उत्तराखंड ने जीता है, 5 ओवर में सबसे बड़े टोटल को चेज करके इतिहास रचा है. ओ कमी गती, कमी गतीने गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. मागचा बॉल 125 किलोमीटर पर अवर आणि हा बॉल 116 किलोमीटर पर अवर. त्याच्यामुळे गतीमध्ये ते मिश्रण पाहायला मिळालं रोहितचं आणि त्याच गतीने बीट केलं बॅटर अजित मोहितेला. 58 पे 3. अब 2 गेंदें हो गई है, 4 गेंदें बची हुई है इस ओवर की. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. डीप मध्ये खूपच चांगला ड्राईव्ह दाखवलाय. कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना दुसरा कव्हर ड्राईव्ह आहे यावेळेला या मॅच मधला अजित मोहितेचा, आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना मंत्रमुग्ध करून सोडले प्रेक्षकांना अजित मोहितेने. 4 रन. तो कप्तान साहब करें कोई नहीं, आप आराम से बॉलिंग करते रहें, ठीक ठाक है. स्कोर ज़्यादा है नहीं हमारे पास, वो क्षमता है चेज करने की कम से कम 80-90 रन 6 ओवर में कर सकते हैं. आपके पास बल्लेबाज काफ़ी बेहतर है, मगर इस पिच के हिसाब से देखा जाए तो 70-80 अगर कहीं बनते हुए हमने देखा है तो फिर उतना आसान नहीं होगा चीज़ करना. बट अजीत मोहिते ने कमाल की बारी खेली. अभी तक 14 गेंदे 33 रन, एक समासा बांधा इस मैदान में. नेक्स्ट टू बॅट पण टीम रोज अँड किरण हे बॅटिंग करू शकतात. म्हणजे बॅटिंग मध्ये डेप्थ आहे, खोली आहे. सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्र झोन 1च्या लॅप स्वीप डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच, फ्री होम डिलिव्हरी, आउट होईल आता. अजित मोहितेच्या विरुद्ध पलटवार केलाय रोहितने, आणि रोहित तेच सांगतोय मागच्या बॉलवर चौकार मारला. कॅप्टन थोडासा बोलत होता आणि त्याच्यानंतर सांगितलं जी हा मैं कम बॅक करके दिखाऊंगा.
तो कप्तान ने कहा था कोई बात नहीं, आप हमेशा अपने अंदाज में गेंदबाजी करें, आपका जो फेवरेट जोन है उसी में गेंदबाजी करते हैं। और कप्तान वही होता है ना जब मुश्किल परिस्थिति में आपका साथ दे, वो आसानी के साथ कोई भी ताली बजा सकता है। मगर अब पिटाई होने के बावजूद भी अगर आपका कप्तान कह रहा है कि कोई बात नहीं, और देखिए विकेट पहले देख लेते हैं किस तरीके से विकेट आया। एक ऐसा फील्डर जो छोड़ते ही नहीं है, आकाश सिंह कमाल के फील्डर, कमाल की बल्लेबाजी करके पहुंचे हैं यहाँ पे। पहले उनका टीम में सिलेक्शन नहीं, नाम था नहीं, मगर अपने प्रदर्शन से सबको मनमोहित किया था, आकर्षित किया था अपनी ओर। 5 ओवर प्रगति पे 62 बन चुका है। 4 विकेट आपने गंवाए जरूर, मगर अभी भी मैदान में मौजूद है एक ऐसा खिलाड़ी जो पिटाई कर सकते हैं। अशरफ खान, नए बल्लेबाज आए हैं बंटी बंटी बद्री के बॅटिंगसाठी धावा झाल्यात 62-60 टू लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही त्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगलाच वळण घेणारा होता, चांगलाच वळलाय, फिंगर चांगलेच रोल केले त्या बॉलवर, चांगला कटर. एक ओवर में मैच कैसे बदलता है वो देख लें आप। ऐसा लग रहा था कि 80 तक पहुंच जाएंगे आप, मगर 62 पे रुका हुआ। टोटल अभी भी 7 गेंदों का खेल बचा हुआ है। अशरफ को इस ओवर में स्ट्राइक ही नहीं मिली है। बंटी साहब आए आखिरी बॉल इस ओवर की, आणि 2 चौकार आले त्या ओव्हरमध्ये. 8 रन आले त्या ओव्हरच्या दरम्यान. 1 विकेट आले, 2 डॉट बॉल. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवर होता, खूपच चांगला ड्राईव्ह खेळला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बंटी आउट होईल. बंटी बद्री के बॅक टू द पॅव्हिलियन. अशरफ ठेवेल स्ट्राईक आणि न्यू बॅटर येईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता ओव्हरची होते समाप्ती. धावा झाल्या 63. 5 फलंदाज बाद. महाराष्ट्र झोन 1. सही था मेरे हिसाब से, क्योंकि स्ट्राइक चाहिए था अशरफ खान को। अब स्ट्राइक पे रहेंगे वो, स्ट्राइक के लिए दूसरा रन भागे, अगर होता तो सही था, मगर भागते भागते एक और दूसरा रन आउट के रूप में ये विकेट आता हुआ। 2 रन आउट हो चुके हैं, पहला रन आउट, उसके बाद ये दूसरा रन आउट बंटी के रूप में। बंटी भद्री के एक अच्छे बल्लेबाज हैं। विकेट किस तरीके से आया देख लें आप। ऑफ साइड की तरफ खेला था, पीछे फील्डर मौजूद, तेज तरार थ्रो, एक आसान सा रन आउट प्रेम सिंह के लिए। विकेट के पीछे कमाल के एक विकेट कीपर है ये। बिहार विकेट कीपर की जब बताया कि इनका नाम ऊपरी क्रम में लिया जाता है। एक अच्छे फिनिशर, और कैसा फिनिशर है अब वो कहने की ज़रूरत ही नहीं है, पूरी दुनिया ने उनको देखा है किस अंदाज में मैच को जिताया था। अब सुहास पवार हैं बल्लेबाजी के लिए, एक और होनहार बल्लेबाज। अशरफ खान के सामने उनकी जिम्मेदारी ये रहेगी कि बस आपको स्ट्राइक रोटेट करते रहना है। आखिरी ओवर है, 6 गेंदों में। सर कितना स्कोर देख रहे हैं आप? 63 धावा झाल्यात, आणि मला असं वाटतं की इथून नक्कीच 15च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न असेल, कमीत कमी 15. आणि त्याच वेळेला जर त्या 15 झाल्या तर 78च्या आसपास लक्ष येऊ शकतं. लास्ट ओव्हर, पहिला बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग आहे. एलबीडब्ल्यू बॅटर आउट विशाल. परंतु आता ज्या पद्धतीने कंडिशन आहे इथे त्याही 15 धावा कमी राहतील असं वाटतंय. पहला ओवर में 16 आया था, कप्तान ने कहा कि कोई बात नहीं, आप हमारे इस टीम के सबसे बेस्ट बॉलर में से एक है। आखिरी ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट माने जाते हैं विशाल पीजीआई, बुलाया गया, पहली बॉल पे इस टीम के सबसे खतरनाक बल्लेबाज को बाहर भेजा है। 9 गेंदे 17, ये देखें तीनों स्टंप्स के सामने पाए गए हैं। अंपायर ने उंगली खड़ी की और अशरफ को लग गई थी कि नहीं शायद ये सामने ही पाया गया विकेट के सामने, तो रिव्यू लिया नहीं इन्होंने। बल्लेबाजी के लिए एक और होनहार कह सकते हैं आप, बट बॉलर की ज़्यादा ज़रूरत होगी जब दूसरे इनिंग्स में आएंगे आप। इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस, चांगला बॅटर आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिले असेल पूर्वेश टायगर्स, पूर्वेश सरनाईक टायगर्स मध्ये बॅटिंगही केली आणि बॉलिंगही केली आहे असा इम्रोज खान. तो फॉर्मॅट वेगळा आहे, हा फॉर्मॅट वेगळा आहे. PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. राईट हँडेड बॅटर आहे आणि चांगले कटर्स टाकतो, परंतु आता बॅटिंग करायची आहे. टीमसाठी 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये कमीत कमी 1-2 हिट पाहिजेत इम्रोज कडून टीमला. महाराष्ट्र झोन 1 RJ धमाका या टीमला. टीम बिहारच्या विरुद्ध खेळत असताना करीम चंदन 11 बिहार, अजमल हुसेन, चंदन यादव यांची टीम, तर रघुवीर शर्मा, जुगल किशोर आणि हेमंतजी बनियाल यांचा हा संघ आहे. महाराष्ट्र झोन 1. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, रनआउट चान्स आहे आणि इथे मात्र तोही चान्स गमावलाय, कारण ओव्हर थ्रो मध्ये धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. देखिए रन तो था नहीं, विकेट था, मगर जो थ्रो डाला तो तेज गति के साथ गई थी और विशाल पीजीआई कह रही थी सामने डालो यार। डाला तो सामने था मगर पकड़ नहीं पाई है। एक बाई के रूप में रन मिल जाएगा। स्ट्राइक चाहिए था, सुहेज को स्ट्राइक मिल गई है।
अब आखिरी 4 गेंदे, कितना टोटल? कम से कम यहाँ से 10 तो चाहिए आपको, बट बिहार ने अच्छा कमबैक किया है। वो 70 के नीचे भी रोकते थे, एक अच्छा टोटल तक रोक देंगे आप। ओ क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉय, काटाकीर यॉर्कर, झणझणीत तिखट यॉर्कर, मामलेदारच्या मिसळपेक्षा देखील झणझणीत यॉर्कर होता. एक और विकेट आता हुआ, विकेट नंबर 7वां है ये। 64 पे 7। मुश्किल परिस्थितियों में आप देख रही है जो शुरुआत हुई थी उस हिसाब से अभी अगर आप देखें मुश्किल परिस्थिति में दिख रही है महाराष्ट्र की टीम। लगातार 70-80 तक पहुंच जाएंगे आप, बट वो कहावत है ना कि शुरुआत से नहीं आप अंजाम से जाने जाते हैं, वो अंजाम दिखा नहीं है। वेदांत देसाई, वडील कॅप्टन आहेत टीमचे आणि बेटा आता फलंदाजीसाठी. वेदांत देसाई हे भरपूर रेअर चित्र असतं, एकाच टीम मध्ये वडीलही खेळतात आणि मुलगाही खेळतो. सर महाराष्ट्र में आप काफ़ी सालों से कमेंट्री कर रहे हैं, ऑल ओवर इंडिया आपने किया, क्या शायद ऐसा मोमेंट आप देखते कि पिता भी खेल रहा हो, बेटा भी खेल रहा हो और अच्छा खेल रहा हो? भरपूर भरपूर ठिकाणी झालंय, कारण महाराष्ट्र क्रिकेटमध्ये 50+ क्रिकेट, 40+ क्रिकेट आणि जे 40 वर्षावरील तरुणच मी म्हणेन अजूनही खेळतात, त्या गावासाठी त्यांचे वडीलही खेळतात आणि मुलंही खेळतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये भरपूर डेप्थ आहे. वडीलही खेळताना दिसतात, मुलगाही खेळतो, हे इथे तुम्हाला दिसतंय. ओ बाउन्सर चा वापर इथे केला विशालने. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन दिले होते, 124 ची गती या बॉलवर आणि ते त्यानंतर सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. मागचा बॉल परफेक्ट यॉर्कर, त्याच्यानंतर बाउन्सर. ये बाउंसर हर गेंदबाज का एक प्रमुख हथियार होता है। थोड़ा सा धमकाया इनको कि आप आए तो हैं मगर एक बाउंसर आपके सामने आएगा, वो तेज गति के साथ आएगा। 64 पे 7 वेदांत देसाई। परत एक वेळा वेग होता या बॉलवर. अंपायरचा सिग्नल येतोय लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि आता बॉलिंग टीमने DRS वापरलाय, चॅलेंज केलंय या व्हाईट बॉलच्या डिसिजनला. अब रिव्यू को वापस ले जाना चाहते नहीं, अगर अगर हो गया बच गया तो बच गया, नहीं तो फिर देखा जाएगा। अब रिव्यू दो कारण से ले जाता है, अगर देखिए रिव्यू आपने लिया शायद थोड़ा सा ब्रेक देना चाहते अपने गेंदबाज को, क्योंकि अगर रिव्यू नहीं होता तो फिर गेंदबाजी करनी पड़ती। तो किस तरीके से रिव्यू लिया गया, क्या ये बॉल ओ मसला कहीं ना कहीं था या फिर वो अंपायर चेक कर रहे हैं कि बॉल गई कहाँ से? ब्रेकसाठी रिव्ह्यूच नव्हता, तो रिव्ह्यू याच्यासाठी होता कारण बॉलरने सांगितलं होतं पायांच्या मधून बॉल गेलाय आणि तो निर्णय कदाचित योग्य आहे. पण दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू रिटेन, रिव्ह्यू सक्सेसफुल. आणि हे सांगत होता अंपायरला बॉलिंग करत असताना बॉलर. लास्ट ओव्हरमध्ये विशाल 5 डॉट बॉल. याही बॉलवर आपण पाहतो एक सिंगल आली. या ओव्हरमध्ये फक्त लास्ट ओव्हरमध्ये फक्त एकेरी धाव सध्या तरी पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर बॅटर रनआउट होईल वेदांत देसाई आणि त्याच्यामुळे हे पहिलं सत्र इथे संपलंय. 65 धावा झाल्या, 66चं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. 66 टू विन. करीम चंदन 11 बिहार या टीमच्या समोर टार्गेट आहे 66. कमाल का कमबैक देखा है, जहां 80 पहुंचने वाली थी वहां 65 पे रोक दिया गया है। महाराष्ट्र की टीम के सामने जो शुरुआत हुआ था वो शुरुआत को रोककर यहां पे टोटल एक लड़ने वाली टोटल पे खड़ा कर दिया गया है, जहां पे चेज के लिए आप जा सकते हैं, डिफरेंट भी हो सकता है, मगर वो जब 80 बन जाए तो फिर चेज उतना आसान होता नहीं है। पहले बल्लेबाजी की बात कर लेते हैं। रोहित आए, 3 गेंदों पे 8 अच्छे लग रहे थे रनआउट के रूप में, वो जाते वापस सुप्रीम का वो ज़बरदस्त थ्रो, शायद से एक पहली बॉल पे विकेट आता है उनका रुपेश। साथ ही साथ ओमकार देसाई भी रुपेश का शिकार बनते हैं। एक इंपॉर्टेंट विकेट था वो कप्तान साहब का। फिर अजीत मोहिते का तूफान आता है, 15 गेंदों पे 33 रन, 9 पे 17 बना के अजीत मोहिते भी वापस गए, रोहित का शिकार बने। विशाल बंटी बाय रनआउट के रूप में वो जाते हैं वापस। 2 बल्लेबाज ऐसे हैं जो दहाई अंक तक पहुंचे, यानी डबल डिजिट तक पहुंच पाए, एक अशरफ खान और दूसरा अजीत मोहिते। मेरे हिसाब से कहीं ना कहीं सवाल था कि थोड़ा सा और हो सकता था। गेंदबाजी की बात की जाए, रुपेश आउटस्टैंडिंग बॉलिंग, पहला ओवर आते हैं, पहले ओवर में ही टीम को तोड़ देते हैं वो। 2 विकेट उनके नाम है और 2 ओवर डालते हैं विशाल। पहला ओवर थोड़ा सा महंगा, दूसरे ओवर यानी आखिरी ओवर डालना होता है उसे। आखिरी ओवर में जिस तरीके से गेंदबाजी की काबिल तारीफ है, आसान होता नहीं है क्योंकि बल्लेबाज के पास लाइसेंस होता है। उनको आपने बाहर भेजा, अशरफ खान थे, वो विकेट सबसे इंपॉर्टेंट था, इनके नाम भी 2 विकेट आए। रोहित 2 ओवर 18 खर्च किए,
इनके नाम। एक विकेट है मोहित की आज पिटाई हुई है, 1 ओवर 19 रन। पहला विकेट 7, दूसरा विकेट 7, फिर एक अच्छी साझेदारी होती है, 25 पे 3 विकेट गिरता है, फिर वहाँ से एक बड़ी साझेदारी होती है, 4 62 पे चौथा विकेट, 63 पे पाँचवा, 63 पे छठा, 64 पे सातवां, 65 पे आठवां, 65 बने, 66 चाहिए जीतने के लिए। होगा या नहीं, मिलते एक छोटे से ब्रेक के बाद। तब तक बने रहे आप हमारे साथ tenniscricket.in पर। 36 बॉल 66 चाहिए। Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner आणि नक्कीच आपण चर्चा करतोय महाराष्ट्र दिनाची आणि महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर येणाऱ्या स्पर्धेची, महाराष्ट्र प्रीमियर लीगची. काही दिवसातच म्हणजेच 1 मेला भव्य लॉन्चिंग आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगचं. ब्रिजेशजी सोलकर फाउंडर ऑफ द लीग ते इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच बरोबरीने भूपेंद्रजी सिन्हा को फाउंडर ऑफ द लीग ते इथे उपस्थित आहेत. भरत लोहार लीग कमिशनर इथे उपस्थित आहेत. आणि येणाऱ्या 1 मेला या स्पर्धेचं ऑफिशियल लॉन्चिंग होणार आहे. हा संपूर्ण इव्हेंट या महाराष्ट्र प्रीमियर लीगचा देखील मॅनेज केला अल्टिमेट इव्हेंट मेकर्सने. आणि भूपेंद्र सिन्हाजी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर NMPL लेदर बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, त्याचेही ते CEO आहेत. प्रवीणजी देखील मेंबर आहेत त्यांच्या लीगचे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील क्रिकेटर्सला एक मोठी संधी महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळणार आहे. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. महाराष्ट्र प्रीमियर लीग येते अगदी काही दिवसातच. स्वागत है आप सभी का फिर से एक बार। एक ऐसा मुकाबला जहां पे आप कह सकते हैं कि आन बान शान की लड़ाई है, अंतिम बॉल तक की लड़ाई है। प्रेसिडेंट कप से शुरू हुआ राइवलरी अब यहां पे भी जारी देखने मिला है। अंतिम बॉल तक सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. शॉट बेहतर, पीछे फील्डर है नहीं, पावर प्ले का फायदा उठाना चाह रहे हैं ये, फायदा उठाएंगे भी। पहली बॉल आपके नाम, दूसरी बिट्टू मैक्सी के नाम है। 4 के साथ स्वागत है।
बिट्टू मॅक्सी विबाकरच्या पॅट मधून 4 मिड ऑन आतमध्ये होता आणि त्याचा फायदा उचललाय. पॉवर प्ले है जो हमारे टीम में विकेट दिलवाएगा. कई सारे गेंदबाज हैं बट विमरोज की जरूरत ज्यादा पड़ेगी. शॉट थर्ड, शॉट फाइन, मिड ऑफ, मिड ऑन आतमध्ये, शॉट कव्हर एंड पॉइंट. एक और डॉट, यही सही लेंथ है. थोड़ा सा पीछे रखने का प्रयास किया जा रहा है, लेग कट डालने का प्रयास किया जा रहा है. वहीं अब फंस रहे हैं. पहली बॉल जब बाहर गई थी उससे में फंसे थे, मगर दोनों बॉल थोड़ा सा ऊपरी क्रम में आई. ऊपर डाल आज त्याचा महत्वाचा बॉल आहे लेग कटर. तो थोडासा मागून फिरवणं गरजेचं आहे आणि मागचे 2 बॉल त्याने डॉट बॉल टाकले, त्याच्यामुळे दबाव बनू शकतो बिट्टू मॅक्सीवर. आखिरी बॉल इस ओवर की. तो सामने अच्छा खेल रहा है, फ्रीबर्स का प्रयास कर रहे हैं ये. अब घूम गए थे पूरी तरीके से. राइट हैंडर से ज़्यादा लेफ्ट हैंडर खेलने का प्रयास करेंगे तो मुश्किल में आएंगे आप. जो सामने गेंदबाज है ना, वो कई सालों की मेहनत से यहाँ पे गेंदबाजी करते हुए पहुंचे हैं. उनके सामने आपने वो एक चौका एक छक्का लगाया था, उनके आत्मसम्मान को ठेस पहुंचा था. उसके बाद इस तरीके से गेंदबाजी की उन्होंने. बेहतर ओवर हुआ समाप्त. 10-0 बिहार की टीम. लास्ट बॉलला मला असं वाटतं कॅच सुटलाय. बॅटला लागून गेला होता हा बॉल आणि तेच इथे काहीसं सांगण्याचा प्रयत्न करत होता बिट्टू मॅक्सीच्या विरुद्ध बॉलर इम्रोज आणि विकेट कीपर शाहिद. त्यांनी सांगितलं की लवकर स्लाइस झाला बॅटवर आणि त्याच्यामुळे एवढ्या वेगाने तो कॅच पकडू शकला नाही. 10 रन स्कोर बोर्डर आहेत. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. टीम बिहारला महाराष्ट्र झोन 1 च्या विरुद्ध खेळत असताना प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित PSPL महाराष्ट्राचे लाडके मंत्री परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रेट केला जातोय. महाराष्ट्राचे युवा कार्याध्यक्ष शिवसेनेचे पूर्वेची सरनाईक साहेब यांची ही संकल्पना PSPLच्या माध्यमातून तुम्ही अनुभवताय. आणि सध्या आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. सेकंड ओव्हरमध्ये संकेत पाटील आलाय बॉलिंग मार्कवर. 30 गेंदें 56 चाहिए. अब ये सांकेत पाटिल शायद विकेट के लिए आया है. अब विकेट टेकिंग ओवर हो सकता है ऐसा. मुझे लग रहा है कि जब जब ये आए विकेट इसे मिला है और ये पिच सांकेत पाटिल को भाएगा और विकेट शायद दिलवा दे. ये पाटिल साहब तैयार है. स्ट्राइक पे अनुभव सिंह राजपूत. पहली बॉल समझ ही नहीं आई. ये भी लेग कट डालने का प्रयास है, मगर फुल टॉस गिरी. थोड़ा सा अफसोस कर रहे हैं ये. लेग कटच नाही, याच्याकडे दोन्ही कट आहेत. आता ते येणारा काळ तुम्हाला दाखवेल. हा जो बॉल होता हा तर फुल टॉस होता. इथे मिस केली अपॉर्च्युनिटी. नक्कीच एक मोठी संधी होती. कधी कधी संधी येते आणि त्या संधीचं सोनं करता येत नाही. इथे तेच झालं म्हणून तर डोक्यावर हात लागलाय बॅटरचा. त्यामुळे डॉट बॉल अनुभवच्या अगेन्स्ट. लॉफ्ट केल्या ऑन साइडला, गॅप मध्ये चाललाय. फिल्डर नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. 4 रन इथे मिळतील. बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काव कॉर्नरला अनुभवच्या बॅट मधून चौकार. चार रन येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आणि स्पिनर ज्या वेळेला या चुका करतात त्यावेळेला नक्कीच भुर्दंड भरावा लागतो टीमला. का पॉवर प्ले आहे, तुम्हाला मागून बॉल फिरवणं गरजेचं आहे. हा स्लॉट मध्ये बॉल होता. कुटुंबाच्या कुटुंब येत आहेत सामने पाहण्यासाठी. फॅमिलीजला घेऊन सगळेजण एकत्रितरित्या हा फॅमिली शो आहे. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा 28 बॉल 52 रनची गरज. नहीं नहीं डाल सकते आप इसे. नहीं डाल सकते आप इसे. एक और 6 रन आता हुआ. 6 के साथ स्कोर में इजाफा. स्कोर पहुंच जाएगी अब यहां से 20, बट कुछ मसला है शायद, चेक किया जाएगा. 6 रन. नहीं, इंटरेस्टेड नहीं है. सही जगह पे गिरने का प्रयास कर तो रहे हैं, गिराने का, पर गिर नहीं रही है बॉल. फुल टॉस गिरी है. 2 गेंदों पे 10 आ चुके हैं. थोडासा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, तिथेच मोठी चूक झाली आहे. फुल टॉस बॉल परावर्तित झाला. स्क्वेअर लेगला सिक्सर. अब ये वाली आपकी बॉल है, लेग ब्रेक. यहीं डालने का प्रयास करेंगे तो शायद ज्यादा बेहतर. जो पिच आपके हिसाब से ही है. हो, हाच बॉल टाकायचा आहे. कारण मी मगाशीच म्हटलं होतं हा जो बॉलर आहे दोन्ही बाजूला बॉल वळवतो आणि हा चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर बरोबर फिरला. सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय. डॉट बॉल येतोय. वही कह रहे हैं शायद साहब, यही डालो ना. आप कर क्या रहे हो. सिंगल भागना चाहेंगे, भागेंगे नहीं. शायद ये सही निर्णय, क्योंकि भागते हुए 2 विकेट हमने देखा है महाराष्ट्र की तरफ से. वो शायद गलती ना हो जाए आपसे. 20
20 धावा झाल्यात. ओनर देखील आता इथे आलेले आहेत महाराष्ट्र झोन 1 चे हेमंतजी बनियाल. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांचा संघ खेळतोय मैदानामध्ये. ओ चांगला बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. 101 ची गती होती या बॉलवर. संकेत पाटील कडून 2 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा झाल्या. 20 स्कोर बोर्डवर सध्या बिहार टीमच्या खात्यात. अब कहानी है कि पहला ओवर में 10 आया था, 6 और 4 के साथ आया था, और इस ओवर में भी 6 और 4 के साथ ही आया है। हेमंत बलियान सर पहुंच चुके हैं, स्वागत है आपका। एक नई ऊंचाइयों तक पहुंचाने की जो कोशिश कई सालों से थी वो अब ऊंचाइयों तक पहुंच गई है। उनमें एक इंसान जो कंसिस्टेंसी में लगा हुआ है और लगते गए हैं। हेमंत सर पहुंच चुके हैं, हार्दिक अभिनंदन, स्वागत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग सीजन 1 में। येस, हेमंतजी बनियाल यांचे ते आगमन झाले आणि ते व्हाईस प्रेसिडेंट देखील आहेत ITCSF चे. आणि त्यातल्या त्यात प्रेसिडेंट कप आपण नुकताच पाहिलाय. आणि वेगळ्या पद्धतीने ते आयोजन आणि आता PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं आयोजन युवा सेनेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे पूर्वेजी सरनाईक यांच्या माध्यमातून ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिकब्रो tenniscricket.in यूट्यूब वर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आणि खूप चांगलं दृश्य या ग्राउंडचं. 20 धावा झाल्यात. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण भाईंदर पश्चिम येथे आपण आहोत. आणि हा संघ मागच्या मॅच मध्ये पराभूत झालाय. नेक्स्ट मॅच मध्ये चांगलं खेळावं लागेल. एक बार फिर से इमरोज को बुला लिया गया है। अब सही या गलत ये तो कहना थोड़ा मुश्किल है, क्योंकि इमरोज जानते हैं कि इस पिच पे या फिर सामने जो बल्लेबाज है उनके सामने कैसी गेंदबाजी करनी है। पहला ओवर में आया 10, दूसरे ओवर में 10। इस ओवर की शुरुआत सिंगल के साथ हुई है। अनुभव सिंह राजपूत 6 गेंदों पे 10, 7 पे 11। विभाकर बिट्टू थोड़ी सी बाहर, सॉरी ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर गई बॉल। एक्स्ट्रा रन 22 इमरोज मागच्या ओव्हरमध्ये देखील त्या धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 धावा. बिट्टू मॅक्सिनेस तो अटॅक केला होता, परंतु आता सध्या अनुभवच्या विरुद्ध तुमचा अनुभव पणाला लावावा लागेल. परंतु हा बॉल जास्त बाहेरून लेग कटर टाकलाय. लाईन थोडीशी आतमध्ये पाहिजे, त्यावेळेला तो बदल दिसेल तुम्हाला इमरोज कडून. ही आहे ती लाईन ज्याची मी चर्चा करत होतो. आणि तिथून तुमचा लेग कटर झपकन बाहेर जातो, मग आश्चर्याचा धक्का बसतो बॅटरला. मैच से पहले बातचीत हो रही थी ओमकार देसाई से, उसने कहा कि तेज गेंदबाज तो है इमरोज, मगर वो पिच के अनुसार गेंदबाजी भी करना जानते हैं। पिच को देखा उन्होंने, लेग कट बेहतर चल रहा, थोड़ा सा गति में परिवर्तन किया है इन्होंने। अभी तक तो बेहतर गेंदबाजी, 2 गेंदों पे 2 खर्च किए। एक और डॉट बॉल। अब डॉट बॉल के बाद भी अगर रन आ जाता तो फिर कहीं ना कहीं सवाल रहता है। आणि मला परत वाटते की बॅटला लागून गेला होता हाई बॉल, म्हणजे इथेही तो कॅचचा प्रयत्न असावा. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय थोडीशी डिफिकल्टीज आहेत या खेळपट्टीचा अंदाज घेणं. मी मगाशी देखील म्हणतो तर क्रॅक्स आहेत, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं टेम्परेचर वाढतंय. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, ऑफ साईडला 2 फिल्डर आहेत. डीपमध्ये पॉइंट आहे, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. डॉट बॉल, सिर्फ बल्ला घुमाने का प्रयास किया जा रहा है। हर 2 ओवर के बाद हर इनिंग्स में हमने देखा कि मैच का रुख बदला है। अगर देखिए पहला मैच में की बात की जाए और पहला इनिंग्स की बात की जाए तो फिर वहाँ पे 2 ओवर बेहतर हुआ था, फिर उसके बाद मैच बदला। यहाँ पे पहला 2 ओवर में 20 आने के बाद इस समय 4 गेंदों पे मात्र 3 आया है। कमाल की गेंदबाजी इमरोज के द्वारा। छक्के चौके का खेल जितना उतना सिंगल यानी स्ट्राइक रोटेट का भी खेल है इस मैदान पे। इस बार ऊंची गई है, ऊंची गई है, नीचे फील्डर मौजूद है, पकड़ा जाएगा क्या, जाना पड़ेगा वापस। ये पहला विकेट का पतन होता हुआ। महाराष्ट्र की टीम इस बार तैयार हो चुकी है। सही निर्णय था कप्तान साहब का। कमबॅक होत आहे आणि बिट्टू मॅक्सीची विकेट घेतली आहे. परत एक वेळा थोडासा मागून फिरवण्याचा प्रयत्न. टॉप पेज संकेत पाटील, फाईन लेगचा फिल्डर खाली होता, कोणती चूक झालेली नाहीये. आणि विभाकर बिट्टूची विकेट मिळाली आहे. 9 बॉलमध्ये 11 धावा केल्या, 1 चौकार 1 षटकार त्याने मारला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळालं. इमरोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज वरची कडा, आणि त्यानंतर संकेत पाटील याने कोणती चूक केलेली नाहीये. शेवटी इमरोजच्या विकेटचं खातं उघडलंय, आणि ते असं उघडलंय कारण बॅटच्या वर लागला हा बॉल. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. संकेत पाटील कडून कोणती चूक नाहीये, महत्वाचा हा धक्का दिलाय. बिट्टू परतलाय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल. अनुभवच्या जोडीने
आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. नवीन बॅटर प्रेम सिंह, प्रेम सिंह आए और प्रेम सिंह को कौन भूल सकता है. प्रेसिडेंट कप में जिस तरीके से पिटाई इन्होंने की थी, काबिले तारीफ थी वो. वहाँ पे भी रन चेज मुश्किल था, वहाँ पे भी सिंगल हैंडेडली इन्होंने रन चेज करवाया था. और आज भी यहाँ से रन चेज मुश्किल था, तो फिर कप्तान साहब ने कहा कि आप ही पहले चले जाएं, क्योंकि प्रिंस जैसे बैटर थे, शायद उनका इस्तेमाल आप कर सकते थे, या फिर आप आकाश सिंह का इस्तेमाल कर सकते थे लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन में. बट कप्तान ने कहा कि नहीं, अब यहाँ पे ज़्यादा वक्त है नहीं हमारे पास. 6 ओवर का ये मुकाबला, 66 को हम चेज कर रहे हैं, मात्र 23 ही बनाए, तो शायद ऊपरी क्रम में आपका जगह बनता है. इमरोज आखिरी बॉल इस ओवर की, तीसरा ओवर चल रहा है, 23 बना है. पहला 2 ओवर थोड़ा सा महंगा, मगर इस समय प्रेम सिंह बीच मैदान में आया है. प्रेम सिंह की तारीफ करनी पड़ेगी. पिछला टूर्नामेंट प्रेसिडेंट कप, आउटस्टैंडिंग बैटिंग. अब आते के साथ ही छक्के का प्रयास था, पीछे फील्डर मौजूद, क्या एक और आएगा? एक और आया है. बीच मैदान में इमरोज का तूफान आया है. कई कहते थे कि हो क्या गया इमरोज, मगर इमरोज ने कहा कि बीच मैदान में अभी तक इमरोज जिंदा है. बॅकफूट पंच बंटी बद्रिके ने हा कॅच पकडलाय डीप कव्हर्स मध्ये आणि चांगला कॅच. जजमेंट खूप चांगलं होतं. प्रेम सिंग आला, प्रेम सिंग गेला आणि ते देखील पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बंटी भद्रिकेने हा कॅच पकडला डीप कव्हर्स रिजन मध्ये. बॅकफुटला जाऊन हा पंच केलेला फटका डीप मध्ये तयार होता बंटी बद्रिके आणि वेल जज कॅच. आणि त्यानंतर विकेटचं सेलिब्रेशन ते असं असतं, ते दाखवत असताना इमरोज न्यू बॅटर. हा सामना सातत्याने बदलेल. कधी पारडं जड बिहारचं असेल, कधी महाराष्ट्राचं. 18 बॉल 43 रन, 43 फ्रॉम 18. 18 गेंदे 43 रन. हे इक्वेशन आता या मॅच मध्ये आहे. जुने दिवस, स्पर्धा वेगळी, त्या सगळ्या गोष्टी विसरून आता तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. ती प्रेसिडेंट कप होती, ही PSPL आहे. हार का बदला अगर लिया जाए, या फिर हार के बदले में अगर कुछ अलग मिलता है, वो मिलता है कॉन्फिडेंस. वो कॉन्फिडेंस दिखाई है. प्रेसिडेंट कप की बात करें, वहाँ पे गेंदबाज भी वहीं था, बल्लेबाज भी वहीं था. पिटाई इनकी काफ़ी हुई थी, काफ़ी बातचीत हुई थी, मगर कप्तान साहब ने कहा कि ये हमारा ग्रुप का इक्का है, जो कोई ना कर पाएगा वो इमरोज करेगा. वो करके दिखाया है. आर्यन भोईर एक और तेज गति के गेंदबाज है. बिहार के सामने लड़ाई अगर आपको लड़नी है तो फिर विकेट लेनी पड़ेगी आपको. आर्यन भोईर इम्पॅक्ट प्लेयर आलाय अजित मोहितेच्या जागेवर. अजित मोहिते सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट प्लेयर आर्यन भोईर, मॅन फ्रॉम भिवंडी हायवे दिवा, या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिला बॉल या ओव्हरचा, पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, कव्हर्सला एक चांगला झेल टिपला जाईल. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आल्याला इम्पॅक्ट टाकला आहे आर्यनने. बॅटर अनुभव आउट. ओमकार देसाई, एक ऐसे कप्तान जो हमेशा बैक करना जानते हैं, आर्यन भुवीर को लाया. विकेट चाहिए था इनका, और इनका विकेट भी दिलवाया उन्होंने इम्पैक्ट के तौर पे, और इम्पैक्टफुल इनिंग्स भी खेला है. सर पहले विकेट देख ले, तो उसके बाद आपसे सवाल रहेगा. ऑफ स्टंप के बाहर बॉल थी, खेलना चाहते थे, कवर के क्षेत्र में गई नहीं, सीधे फील्डर के हाथ में गई है. जितने सारे इम्पैक्ट प्लेयर आए इस मैदान पे पहला मैच से लेके इस मैच तक, सभी ने इम्पॅक्टफुल गेंदबाजी की है. हो नक्कीच. IPL आलं भारतामध्ये आणि त्यानंतर हे जग बदललंय, परंतु याही इम्पॅक्ट खेळाडूंविषयी टीका टिप्पणी सातत्याने होत असते. भरपूर अशा टीम्स आहेत किंवा जे खेळाडू आहेत किंवा कॅप्टन आहेत, त्यांना हा रूल आवडत नाही, परंतु कधी कधी इम्पॅक्ट प्लेयर देखील इम्पॅक्ट टाकू शकतो. ते या PSPL ने, प्रताप सरने एक प्रीमियर लीगने आपल्याला दाखवून दिलंय. आपण पाहिलं आर्यन भोईर, मगाशी अजित मोहितेंनी बॅटिंग झाली, त्याला त्याने रिप्लेस केलं, तो बॉलिंगसाठी गेला आणि त्याने विकेट घेतली आहे. इथूनच तर खेळ बदलतो. न्यू बॅटर सुप्रीम यादव कॅप्टन. पहिलाच बॉल, इथे मात्र गली रिजन मधून फिल्डर धावतोय फ्लाय स्लिप पर्यंत, आणि काय फिल्डिंगचा दर्जा आहे. आता मात्र एकाएकी जाग आली आहे सगळ्याच महाराष्ट्रातील खेळाडूंना, आणि त्यातल्या त्यात आता तो कॉन्फिडन्स दिसतोय त्यांच्या फिल्डिंग मध्ये. एक रन इथे मिळताना दिसेल सुप्रीम यादवला. जान जोखिम में डालना पड़े वो भी डाल देंगे ये, क्योंकि आत्मसम्मान को ठेस पहुंचा था. मगर जिस तरीके से सुप्रीम यादव ने एक तूफान लाया था प्रेसिडेंट कप में, वहाँ से बिहार की टीम बदली, लड़ाई लड़ना सीख गए ऐसा मानो. फिर उसके बाद वो ट्रॉफी भी उठा गई है. मगर कहीं ना कहीं बातचीत की जा रही थी महाराष्ट्र टीम के बारे में, मगर
ज़्यादा देर तक अपने से शांत नहीं रख सकते हैं। एक ऐसी टीम है या फिर एक ऐसा फॉर्मेट में खेलते हैं ये जो हमेशा अलग रुतबा होता है इनका। कमाल की विकेट कीपिंग, विकेट के पीछे शाहिद शेख। आता चांगली विकेट किपिंग शाहिदची. यष्टना अगदी चिटकून खेटून बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला आणि काय विकेट किपिंग आहे. शाहिद एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं आणि तेवढाच दर्जा विकेट किपिंग मध्ये त्याचा दिसतोय. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे, अंपायर सांगतायत वाईड आहे. देखिए जैसे वाइड दिया शाहिद शेख ने कहा कि नहीं हम जाएंगे रिव्यू के लिए, रिव्यू के लिए गए हैं। फील्डिंग साइड रिव्यू फॉर वाइड, बट आर्यन ने कहा कि शायद वाइड ही है ये, बट रिव्यू जब ले लिया गया तो फिर रिव्यू चेक की जाएगी। ये मसला क्या सफल किया था, सफल है या नहीं, वो चेक की जा रही है। जब विकेट कीपिंग की तारीफ हो रही है तो फिर अजीत मोहित हमारे बीच मौजूद हैं, वो भी अच्छे विकेट कीपर हैं। सब्स्टिट्यूट के तौर पे अंदर गए आर्यन भोवेर। इट्स अ वाइड बॉल। रिव्ह्यू लॉस्ट. वाईड बॉल आहे. वाईड बॉल दिला होता तो वाईड बॉल राहील. विकेट कीपर का काफ़ी अहम रोल होता है सर कि आप रिव्यू के लिए जब जाएंगे वाइड बॉल के लिए स्पेशली, और एलबीडब्ल्यू के लिए कहाँ पे बॉल गिरती है, ये सबसे अगर फास्ट या सबसे तेज कोई देखता है तो वो विकेट कीपर होता है। एक्झॅक्ट. आणि शेवटी शाहिदनेच तो कॉल घेतला होता. शॉर्ट बॉल फिरवलाय बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. हाफ ट्रॅकरवर तुटून पडलाय बॉल सीमारेषा पलीकडे. तो चंद्रमा नभात बॉल गेला ढगात. हा येतोय सिक्सर. क्या शॉट है मोहित साहब, थार के ये विजेता हैं। मैन ऑफ द टूर्नामेंट बने थे प्रेसिडेंट कप में, वहां से इनका रुतबा देखें आप। अब इतनी आसानी के साथ कौन मारता है? मोहित साहब कह रहे कि मैं मारता हूं यार, आप देखते जाओ। काफ़ी ख़राब बॉल थी ये, तारीफ करनी पड़ेगी बल्लेबाज की, मगर बॉल भी उतनी ख़राब थी ये। बातचीत करने के लिए गए कप्तान साहब, अच्छी गेंदबाजी हो रही थी, बट उनके बीच एक ओवर बाउंड्री ने इस ओवर को बड़ा करने का प्रयास किया जाएगा। मॅच बनलाय, हा सामना बनलाय. ओ यावेळेला वेगवान क्विक कर्वन. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये परत एक वेळा झपकन बॉल टाकलाय. या बॉलची गती 121 होती. मागचा बॉल 117-18 आसपास होता. खेलने का प्रयास था बट बैट के शायद किनारे पे लगी है। अच्छा कमबैक आर्यन के द्वारा। लास्ट बॉल या ओव्हरचा, ओव्हर नंबर 4. चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. बंटीने बॉलला थांबवलं तोपर्यंत एक सिंगल मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 32 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 34. 12 गेंदे 34 रन, 34 फ्रॉम 12. मुश्किल है मगर नामुमकिन नहीं है। अगर लड़ने की क्षमता आपके अंदर मौजूद है फिर ये टोटल भी आप चेज कर सकते हैं, क्योंकि पिछला मैच में हम सबने देखा था उत्तराखंड ने 5 ओवर में रन चेज किया था। आखिरी बॉल में 2 चाहिए था, वो भी बन गया था। क्या ये बन सकता है, सवाल ये रहेगा। मगर महाराष्ट्र की टीम के सामने बिल्कुल आसान कार्य नहीं है, क्योंकि घायल शेर है ये। अब घायल शेर के सामने अगर आप कोई भी आएगा वो काटने को ही दौड़ेगा। 54 पे 3 इस वक्त ही महाराष्ट्र की टीम, 32 पे 3 है। 3 ज़रूर है मगर रन्स में भी काफ़ी पीछे हैं। वो आखिरी 2 में रन जरूर नहीं बने, मगर उस हिसाब से रन बन गए थे जहाँ पे आपको शुरुआती दौर में रन चाहिए था। अब नए गेंदबाज कौन आएंगे, सवाल ये भी रहेगा। किरण पाटील फ्रॉम सावध भिवंडी, कॉट्रेल ऑफ भिवंडी या टोपण नावाने त्याची ओळख आहे. वेस्ट इंडिजचा एक बॉलर होता शेल्डन कॉट्रेल. विकेट घ्यायचा, त्यानंतर सॅल्यूट करायचा, आर्मीला तो मानवंदना द्यायचा, आणि त्याची शैली आणि तशी शैली या किरण पाटीलची आहे. आमचे समालोचक मित्र सिद्दीक भाबे यांनी त्यांना हे नाव दिलंय, कॉट्रेल ऑफ भिवंडी. किरण पाटील लेफ्ट आर्मर. पहिला बॉल, चांगला पिकअप शॉट, बॉलला उचलले आणि थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याआड. हा येतोय षटकार. लड़ने की क्षमता की बात की गई थी, लड़ने की क्षमता दिखाई इन्होंने। पहली बॉल पे ही ओवर बाउंड्री आई है। अब 28 चाहिए मात्र। 4 छक्कों का ही तो खेल है, 11 गेंदें बची हुई है। अब ऐसा ही कैलकुलेशन कुछ प्रेसिडेंट कप में भी था, वहाँ भी सेम कहानी थी और सेम कहानी को बना लिया था। मगर क्या वही कहानी फिर से आप दोहरा पाएंगे? एक बार कोई भी कर जाता है, मगर जो हर बार करे वही तो योद्धा है। 11 बॉल आणि 28 धावांची गरज. 28 रन चाहिए जीत के लिए 11 गेंदों में.
11 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. मॅच ऑन. कडक सामना सध्या पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच सध्या तरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. PSPL मध्ये पुढचा बॉल किरणचा. ओ परत एक वेळा बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ओव्हर द बॉलर हेड. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. चौकार. 2 गेंदे 10 आ चुका है. मुकाबला अब यहां से आसान हो जाएगा. 10 पे 24 चाहिए. और मोहित स्टार्क, जब आप हैं मैन ऑफ द टूर्नामेंट तो वो कॉन्फिडेंस आपके सामने नजर आ रहा है. बाजू में ताकत है. मोहित स्टार्क उभरता हिरो आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातला आणि त्यामुळे चर्चा आहे या प्लेअरची. पहिल्या 2 बॉलवर 10 रन आलेले आहेत. त्याच्यामुळे मॅच ऑन. मॅच ऑन. 10 बॉल 24 धावांची गरज. 10 गेंदे 24 रन. व्हॉट अ मॅच. टीम करीम 11 चंदन 11 बिहार त्यांच्या विरुद्ध RJ धमाका महाराष्ट्र झोन 1. 10 गेंदे 24 रन. काय सामना इथे रंगत असताना PSPL मध्ये. टाइमलाईन पहा मागच्या काही बॉलची. त्याच्यामध्ये 2 सिक्सर 1 चौकार आणि 2 विकेट आलेले आहेत. नेक्स्ट बॉल किरणचा. यावेळेला परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. स्कोअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. 125 ची गती. 125 किलोमीटर पर आवर. तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 43. तो किरण पाटिल आएंगे गेंदबाजी के लिए, मगर एक चीज आप देखेंगे बीच मैदान में मोहित स्टार्क के ना आंखों में डर है ना फिर माथे में शिकन. वो ऐसे खेल रहे मानो कि हो जाएगा, 2-3 रन ही चाहिए, मगर 9 गेंद पे अभी भी 23 चाहिए. 2 बॉल अगर बेहतर हो गई आखिरी में, अगर 16, 17, 18 बच जाएगा तो उतना आसान होगा नहीं. शायद आखिरी ओवर डालने के लिए शांकित पाटिल को आप देखेंगे. 9 बॉल 23. वाईड यॉर्कर करायचा होता आणि तो बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट. वाईड. वाईड. अंपायर वाईड. येस वाईड. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. वाईड बॉलचा इशारा आला. त्याच्यामुळे आता कहाणी बदलली आहे. 9 बॉल 22 रन. 9 गेंदे 22 रन. 22 फ्रॉम 9. हे समीकरण या मॅच मध्ये. सुप्रीम यादव. कवर्स. बॉल हवेत. फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू आहे. बंटी बद्रिके. आज बंटी घंटी वाजवेल प्रत्येक बॅटरची, कारण फिल्डिंग चांगली करतो. कवसला झेल टिपलाय. बॅटर आउट. कप्तान साहब आए थे, पहली बॉल पे 6 का प्रयास किया था इन्होंने. अब सवाल ये था कि जितना ज्यादा स्ट्राइक मिलता मोहित को शायद उतना बेहतर होता. 6 का प्रयास आपने किया, विकेट गवा दिया. अब बल्लेबाजी के लिए कौन आएंगे वो देखना पड़ेगा. आकाश सिंह आ रहे बल्लेबाजी के लिए. आकाश सिंह, ये भी एक कमाल का फिनिशर है. पहले विकेट देख लेते हैं आप. क्या इस छक्के की जरूरत थी, या फिर सिंगल लेके आप नॉन स्ट्राइक पे जा सकते थे. शायद था भी या नहीं भी. कमाल का कैच पकड़ा, उतना आसान होता नहीं. अंडर प्रेशर कैच. कवर के क्षेत्र में खेलना चाहता है ये बल्लेबाज ने. अब नए बल्लेबाज आकाश सिंह, जो अगर बात की जाए जिस तरीके की इनका सर आखिरी टूर्नामेंट में इन्होंने 1 ओवर में 25 चाहिए था, चेज कर लिया था इन्होंने. नाराज होता इथे सुप्रीम यादव. बॅटवर त्याने थाप सोडली. आणि आता आकाश सिंग. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इतिहासात काय घडलं याच्यापेक्षा वर्तमानात तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आता आकाश सिंगच्या खांद्यावर आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमक असतात. 8 गेंदे 22 रन. 22 फ्रॉम 8. हाही सामना चांगला रंगताना दिसतोय. इथे जर एखादा मोठा हिट चौकार आला किंवा षटकार आला तर मॅच मध्ये परत एक वेळा येईल चंदन 11 हा संघ. फुल टॉस आणि बॉल हवेत आहे. मी म्हटलं होतं सिक्सर आला मॅच मध्ये येईल बिहारचा संघ. आणि हा बॉल आकाशने पाठवलाय आकाशात. गवसनी घालणारा सिक्सर. 6 में 27 कम पड़े थे इनके सामने. अब यहाँ तो 7 में 16 ही चाहिए. आकाश सिंह थे कहाँ, अब दे रहा है मगर दुरुस्त आए हैं. टीम में पहले था नहीं और टीम में जब आए तो फिर उनका फायदा उठा रहे हैं ये. अब शुरू से कह रहे थे कि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन शायद इस्तेमाल कर लें आप.
अगर अब आए, कोई नहीं, देर हुई नहीं अभी भी। अगर क्या ये ओवर वो महंगा पड़ गया किरण पाटिल का? सेकंड लास्ट ओवर इज इंपॉर्टंट। क्या सांकेत पाटिल को अभी डलवा सकते थे आप? नाही, लेफ्टी बॅटर आल्यानंतर लेफ्टी बॉलरच्या विरुद्ध एक चांगलं प्लॅनिंगने आलेत बिहारकर, हे म्हणायला पाहिजे. कारण आकाशला त्यांनी लगेच पाठवलं आणि त्याच्या बॅटमधून सिक्सर. लास्ट बॉल इम्पॉर्टंट आहे. अजूनही 7 बॉल 16 धावा, 7 गेंदे 16 रन. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, 1 रन मिळेल. थ्रो येतोय. आता लास्ट ओव्हर मध्ये 15 धावांची गरज आहे. 6 गेंदे 15 रन. 6 बॉल 15 रन। इतिहास के पन्ने में अगर आपको इतिहास लिखना होता है तो फिर कई सारे मुश्किलों को पार करना होता है। उन मुश्किलों को पार करने के लिए आपको 6 में 15 बनाने होंगे और 6 में 15 बचाने भी होंगे। अब कौन सी टीम इतिहास लिखेगी वो देखना पड़ेगा। महाराष्ट्र की टीम के पास काफ़ी अच्छे गेंदबाज हैं, मगर जो बल्लेबाज यंग टैलेंट बन के आए, यंग टैलेंट एक पहचान बनाने को पहुँचे हैं। और मुंबई को सपनों की नगरी कहा जाता है, सपने को साकार करने के लिए पहुंचे हैं यहाँ पे बिहार की टीम। एक सपना हुआ पूरा है प्रेसिडेंट कप जीतने के बाद, मगर दूसरा सपना ये है कि पीएसपीएल में भी अपना जलवा जलाल रखना है। ओमकार देसाई कप्तान साहब किन के हाथों में गेंद को देंगे, ये सबसे इम्पॉर्टंट है। आर्यनचाच वापर करेल असं मला वाटतंय संकेतपेक्षा, आणि तेच करायला पाहिजे. कारण 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने घेतली आणि याच हेडने त्यांनी बॉलिंग केली होती. आर्यन भोईर यंगस्टर आहे, अनुभव कमी आहे, परंतु मागच्या काही वर्षामध्ये तो अनुभव त्याने मिळवलाय प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळून. आणि आर्यनवर आता जबाबदारी असेल महाराष्ट्र झोन 1 ची. या मॅच मध्ये बिहारच्या विरुद्ध खेळत असताना मॅच ऑन. 6 गेंदों में रन बनाने जीत के लिए 15. सुरेश जी राणा यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम सुरेश राणा अंकल. ITCSF चे ते मेंबर आहेत. लास्ट ओव्हर, पहिला बॉल यॉर्कर, वाईड यॉर्कर, विकेट कीपरच्या हातात. बॅटिंग टीम DRS साठी जाईल. वाईड बॉल साठी चॅलेंज. बैटिंग साइड रिव्यू फॉर वाइट बॉल, अंपायर ने फेयर डिलीवरी दिया, चेक किया जाएगा। अब 6 पे 15 बचा नहीं, ये अगर डॉट बॉल हो गई है तो फिर 5 पे 15 बच जाएगा। 2 यंग टैलेंट आमने सामने। आर्यन भोईर की बात की जाए, पिछला 2-3 सालों में जिस तरीके से उन्होंने गेंदबाजी की है, सबको प्रभावित किया है। आज आखिरी ओवर सांकेत पाटिल की जगह उसे बुलाया गया। अब क्या ये बेहतर मूव है या नहीं, वो देखा जाएगा। बातचीत हो रही है दोनों बल्लेबाजों के बीच में, रिव्यू लिया गया, क्या ये रिव्यू सक्सेसफुल है, कहाँ पे बॉल गई थी, कितना मूवमेंट था बल्लेबाज का, वो देखना दिलचस्प होगा। डॉट बॉल, इट्स फेयर डिलीवरी, यानी अब 5 गेंदे 15 रन। मॅच ऑन. पहिला डॉट, 5 बॉल 15 हे समीकरण. हा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि बॅटर पहा कुठे आहे. 3 स्टंप सोडून आउटसाइड हलकासा ऑफ स्टंप. त्याच्यामुळे अंपायरचा सिग्नल येतोय फेअर डिलिव्हरी. 5 गेंदे 15 रन. व्हॉट अ मॅच. दुसरा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आर्यन भोईर तो आकाश समोर मारलाय, फिल्डर आहे ओमकार देसाईचा कॅच. कॅप्टनने कॅच पकडला आकाशचा. आर्यनला यश मिळतंय आणि महाराष्ट्र झोन 1 या मॅच मध्ये कमबॅक करते. सांकेत से पहले आपको बुलाया गया, कुछ तो बात होगी ना आप में, वो बात आप दिखा रहे हैं। पहली बॉल डॉट, उसके बाद विकेट आया है। अब भी कह रहे कि अभी भी मुकाबला खत्म हुआ नहीं है बच्चे, करना आपने ही है, आपको अंतिम समय तक लड़ाई लड़ते रहनी होगी। ये विकेट देख लें आप किस तरीके से तेज गति के साथ शॉट खेला गया था। कप्तान साहब बिल्कुल सामने थे। ये कैच आसान था नहीं, क्योंकि कप्तान आप खुद है, जिम्मेदारी आपके कंधों पे सबसे ज्यादा होती है। अंडर प्रेशर कैच पकड़ा, चांगला कॅच कॅप्टन कडून. परफेक्ट टायमिंग जंपचा इथे पाहायला मिळाला आणि तो जंपिंग एफर्ट देत असताना कॅप्टन ओमकार देसाई. आर्यनने विकेट घेतली. आर्यनच्या खात्यामध्ये हे दुसरं यश आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल सुधांशु. राईट हँडेड बॅटर मोहित च्या बरोबरीने मोहित स्टार्क. धावा झाल्या 51. अब 4 गेंदे 15 रन. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज. आर्यन भोईर ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीप मध्ये फिल्डर आहे अशरफ. एक सिंगल इथे येते. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 3 गेंदे 14 रन. 3 पे 14 चाहिए। अब 3 गेंदे 14 रन, यानी तीनों बाउंड्री बनानी पड़ेगी आपको। देखिए अभी भी बातचीत कर रहे हैं कप्तान साहब, खुद बातचीत कर रहे हैं, हर वक्त ये तैयार रहते हैं
क्योंकि मुकाबला इतना बड़ा है कि यहाँ पे अपने शाख की लड़ाई है, आन बान शान की लड़ाई बीच मैदान में हो रही है। एक तरफ महाराष्ट्र, दूसरी तरफ बिहार। पिछली बार जो ना हुआ था, इस बार महाराष्ट्र करने को है तैयार। चांगला मूव. सिलिक व पॉइंट ठेवायचा आहे हे त्यांनी सांगितलं विकेट कीपरला की थोडासा दबाव टाकायला पाहिजे आपण बॅटरवर, कारण इथे एक बॉल जर निघाला तर मॅच मध्ये महाराष्ट्र संघ येईल. आणि विकेट कीपरला सांगितलं की थोडासा मागे तू थांब. हे जे टॅक्टिकल मूव्ज आहेत हे खूप महत्वाचे ठरतात ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता, आणि तो एक्सपिरियन्स आहे ओमकार देसाईकडे गेले कित्येक वर्षाचा. आणि त्याचमुळे रोहित नार्वेकर सिलिक व पॉइंटला सेट आहे. धोक्याची जागा असते परंतु तिथे तो आता तयार आहे. ड्राईव्ह केलाय, परत एक वेळा ओमकारच्या हातामध्ये जाईल. सिंगल मिळणार नाही, घेतली नाहीये डॉट बॉल. परंतु सिंगल का घेतली नाही हा प्रश्न आहे. 13 राहिल्या असत्या तर 2 6 आले असते तर कदाचित सुपर ओव्हर देखील झाली असती. मुंबई का ब्रांड एम्बेसडर है ये, और क्यों है वो बीच मैदान में दिखा रहे हैं। हर बॉल में कप्तानी की उन्होंने और हर गेंदबाज को सही जगह पे गेंदबाजी करते दिखाया हमने। इमरोज की बात करें, पहला ओवर महंगा, दूसरा ओवर लाया, दूसरा ओवर विकेट दिलवाया, सांकेत पाटिल को 1 ओवर दिया, 2 ओवर आर्यन भुवेर एक यंग टैलेंट को लाया है। यही तो कहानी होती है ना कि आप हीरे को पहचानने की जो कला है वो देखिए आज कप्तान साहब में। 2 बॉल 14. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. इथे मात्र बॉल अडवला जाईल आणि आता शांतता. महाराष्ट्र झोन 1. मी म्हटलं होतं ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. तो दिवस वेगळा होता, हा दिवस वेगळा आहे. ती रात्र वेगळी होती, ही रात्र वेगळी आहे. आणि आता या मॅच मध्ये कहाणी बदलण्यासाठी महाराष्ट्र झोन 1 हा संघ तयार आहे. लास्ट बॉल, 1 बॉल 13 रनची गरज. ओ यॉर्कर आणि महाराष्ट्र झोन 1 या टीमने इथे बाजी मारली आहे. पहिला विजय. ओमकार देसाईचं सेलिब्रेशन. रोहित नार्वेकर, ऑल टीममेट्स सध्या सेलिब्रेट करतायत हा भव्य विजय. म्हणून तर म्हटलं जातं रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आणि आरजे धमाका महाराष्ट्र झोन 1 ने धमाका केलाय. 12 रनने हा सामना जिंकलाय. अभिनंदन कॅप्टन ओमकार देसाई. घायल शेर बन के वापस आई महाराष्ट्र की टीम और लड़ी और जीती भी है। वो कहावत है ना कि ज्यादा देर तक शांत रहने वाले को लोग मरा हुआ समझते हैं। महाराष्ट्र ने वो लड़ाई लड़ी और एक यंग टीम को लेकर जिस तरीके से खेल खेला वो काबिल तारीफ। ये देखिए यहाँ पे हुआ मैच खत्म। मैच खत्म होने के बाद जश्न मनाया ये वो कप्तान साहब। यस, ये सारा देखा आपने कि हम लड़े हैं, हम जीते हैं। आरजे धमाका 1/12 रन्स, 12 रनों से मैच को जीता है और इस मैच के मैन ऑफ द मैच बने हैं इमरोज खान। सीधा चलेंगे यहां से पोस्ट मैच प्रेजेंटेशन में जहां पे मौजूद होंगे इंडिया के एंकर रेशमा मयेकर और साथ ही साथ जुड़ेंगे विनीत देव सर। और जैसे ही कमेंट्री बॉक्स में नहीं दूसरा मैच शुरू होगा, अगला मुकाबला शुरू होगा, वहां पे मौजूद होंगे द वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पांड्या सर, साथ ही साथ एक खूबसूरत आवाज के मालिक मिस्टर आरजे ओम।